नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपल्या इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ट्रिग्नोमेट्रिक क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्याच्या बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक्स आपण त्या ठिकाणी बघितल्या. ओके, अजून मी तुमच्यासाठी काही नवीन शॉर्ट ट्रिक्स त्या ठिकाणी घेऊन आलोय. ओके, रेंजच्या फॉर्मॅटमध्ये. आता रेंज ही काय असते? मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्सिमम व्हॅल्यू, म्हणजे त्या फंक्शनचा. ओके, या टाइपचे जे फंक्शन्स तुम्हाला मी दिलेले आहे ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये राहू शकतात. ठीक आहे ना? तर या टाइपचे जे फंक्शन्स आहेत त्यांची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, ठीक आहे, त्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी काय दिसते तुम्हाला की रेंज ऑफ दॅट फंक्शन. ठीक आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला जे फंक्शन दिसतं आहे साइन पॉवर 4 प्लस कॉस पॉवर 4, कॉस पॉवर 2 आहे. या ठिकाणी साइन पॉवर 4 प्लस कॉस पॉवर 4 आहे. ओके, या ठिकाणी साइन पॉवर 6 प्लस कॉस पॉवर 2 आहे. इथं साइन पॉवर 4 प्लस कॉस पॉवर 6 आहे. तर या फंक्शनची आपल्याला ओके त्या ठिकाणी रेंज कॅल्क्युलेट करायची आहे. तर रेंज कॅल्क्युलेट करायची म्हणजे या फंक्शनचं जे आन्सर आहे ओके कोणत्या व्हॅल्यू पासून कोणत्या व्हॅल्यू पर्यंत येणार आहे, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक टॉपिक आहे 12वीला. ओके, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्या थ्रू आपण यांच्या रेंजेस त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, पण या ठिकाणी त्याच्यापेक्षाही इझी ट्रिक आपल्याकडे अवेलेबल आहे. कारण जर आपण त्या पद्धतीने गेलो तर जवळजवळ 1.5 पेजचा क्वेश्चन त्या ठिकाणी तो होतो, कदाचित त्यापेक्षा जास्त. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला सिंपली काय करायचंय, जेव्हा तुम्हाला या टाइपचे फंक्शन दिसतील म्हणजे साइन आणि कॉसच्या टर्म्स ऍड आहे, साइन आणि कॉसच्या टर्म्स तुम्हाला ऍड करायच्या, त्यामध्ये तुमची जी पॉवर जर तुम्ही ऑब्झर्व केली तर या ठिकाणी ओके इव्हन पॉवर असणं गरजेचं आहे. कोणती पॉवर? इव्हन नंबर. ठीक आहे. ओके, साइन आणि कॉसची जी पॉवर आहे ती इव्हन नंबरच असायला पाहिजे, तरच ती ही ट्रिक त्या ठिकाणी ओके कामात येणार आहे, अदरवाईज ते येणार नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा प्रत्येक फंक्शन मध्ये तुम्हाला काय दिसतंय, प्रत्येक फंक्शन मध्ये या ठिकाणी साइन आणि कॉसची जी पॉवर तुम्ही बघितली तर तुम्हाला कशी दिसत आहे, तर ती दिसत आहे इव्हन पॉवर. बघा या ठिकाणी काय आहे, पॉवर 4 आहे, पॉवर 2 आहे, इथं साइन पॉवर 4 तर कॉस पॉवर 4, साइन पॉवर 6, कॉस पॉवर 2, साइन पॉवर 4, कॉस पॉवर 6 आहे. म्हणजे ज्या वेळेला या फंक्शनची पॉवर इव्हन पॉवर असेल, ठीक आहे ना, तर अशा टायमाला यांची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, यांची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती फिक्स आहे, ती असणार आहे तुमची 1. ठीक आहे, या प्रत्येक क्वेश्चन मध्ये ओके याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे 1. आता मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे, त्याला आपण आता इंटरव्हलच्या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं असेल, जसं लेट अस से फॉर एक्झाम्पल तुमची मिनिमम व्हॅल्यू 2 आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 5 आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या फंक्शनची जी व्हॅल्यू लिहित असताना ओके एकतर या पद्धतीने लिहिता y ऍज अ फंक्शन आपलं y असतं. ओके, आणि फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू 2 आहे म्हणजे y ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी असेल तर 2 लेस दॅन ऑर इक्वल टू y लिहितो, आणि y ची व्हॅल्यू 5 पेक्षा लहान असेल तर या ठिकाणी अगेन लेस दॅन ऑर इक्वल टू 5 अशा पद्धतीने आपण लिहितो. ठीक आहे, याला लिहिण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा आहे, दॅट इज इंटरवल फॉर्म मध्ये, है ना. म्हणजे y ची व्हॅल्यू 2 पासून 5 पर्यंत आहे तर त्याला आपण या पद्धतीने लिहितो की y बिलॉंग टू ओके क्लोज इंटरवल 2,5, क्लोज इंटरवल 2,5. ठीक आहे, या पद्धतीने आपण त्याला लिहित असतो. हा क्लोज इंटरवल आहे का, कारण या ठिकाणी इक्वल टू सिम्बॉल असेल तर या ठिकाणी हा क्लोज इंटरवल त्या ठिकाणी येणार आहे, आणि जर का इथं इक्वल टू सिम्बॉल नसता तर तिथं ओपन इंटरवल आलं असतं, म्हणजे y बिलॉंग टू आपल्याला काय लिहिता आलं असतं, तर या ठिकाणी सिंपल ब्रॅकेट आपण त्या ठिकाणी क्रिएट करणार आहे 2,5. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होतो की y ची व्हॅल्यू 2 पासून 5 पर्यंत, म्हणजे y ची मिनिमम व्हॅल्यू 2 आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 5. ऍक्च्युअली 2 इन्क्लुडेड नाहीये, 2 पेक्षा जस्ट मोठी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि इथं क्लोज इंटरवलचा अर्थ काय असतो की 2 सुद्धा इन्क्लूड आहे. 2 सुद्धा इन्क्लूड आहे म्हणजे y ची व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा मोठी आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान. हा झाला तुमचा इंटरवलचा मिनिंग. ओके, बऱ्याच जणांना माहित नसतं की इंटरवल हे ऍक्च्युअली काय आहे, त्यासाठी मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन केलं. तर मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा पण तुम्हाला या टाइपचे फंक्शन दिसतील म्हणजे साइन आणि कॉसच्या टर्म्स ऍडिशन मध्ये आहे, प्रत्येकाची जी पॉवर आहे ती इव्हन पॉवर असली पाहिजे, तर अशा टायमाला याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू तुमची असणार आहे ती असणार आहे बाळांनो ऑलवेज 1 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे 1, याची सुद्धा मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आली, याची सुद्धा मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आली, याची सुद्धा मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आली, याची सुद्धा मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आली. तर मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याला मी राईट हँड साइडला लिहिणार आणि क्लोज इंटरवल करून टाकलं. त्याच्यानंतर या ठिकाणी आता मिनिमम व्हॅल्यू काय येणार आहे, ठीक आहे, रेंज लिहित असताना आपण या पद्धतीनेच लिहितो. ठीक आहे, ओके, रेंज लिहित असताना आपण या पद्धतीनेच लिहिणार आहे. ओके, याला म्हणतो आपण क्लोज इंटरवल a, b. तर याचा अर्थ काय आहे की a पासून b पर्यंतच्या व्हॅल्यू सगळ्या इन्क्लुडेड आहे, a सुद्धा इन्क्लुड आहे, b सुद्धा इन्क्लुड आहे, आणि a आणि b च्या मधल्या सर्व व्हॅल्यूज त्या ठिकाणी येतील. नाउ मग या ठिकाणी विषय काय आहे की मी तुम्हाला सांगितलं ओके ऑलवेज 1 आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑलवेज 1 आहे. मग मिनिमम व्हॅल्यू कशी काढणार, तर या ठिकाणी ट्रिक काय आहे, तर मिनिमम व्हॅल्यू या फंक्शनची जी मिनिमम व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे मिनिमम व्हॅल्यू हे की नाही इज ऍट मिनिमम व्हॅल्यू, ठीक आहे ना, इज ऍट x इक्वल टू π/4 असते. ठीक आहे, एवढाच फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय सांगतोय
की या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला या टाइपचं फंक्शन दिलं असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू इज ऑलवेज 1 आणि मिनिमम व्हॅल्यू जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर या एक्सप्रेशन मध्ये फक्त x ची व्हॅल्यू π/4 म्हणजे 45 डिग्री प्लेस करायचा. ठीक आहे, मग 45 डिग्री प्लेस केला तर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की आपण 45 डिग्री प्लेस करणार आहे तर तुम्हाला या दोन व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे की sin 45 ची व्हॅल्यू किती असते तर 1/√2 असते. ओके, आणि cos 45 ची व्हॅल्यू सुद्धा किती असते तर ती सुद्धा 1/√2 त्या ठिकाणी असतं, है की नाही. मग चला व्हॅल्यूज प्लेस करा, व्हॅल्यू प्लेस करा आणि कॅल्क्युलेट करा की या ठिकाणी काय येणार आहे. ठीक आहे, तर इथं जर मी 45 डिग्री प्लेस केला तर हा काय झाला तुमचा sin of 45 विच इज 1/√2. मग sin 45 1/√2 तर त्या ठिकाणी आहे, मग हा काय झाला 1/√2 ची जी पॉवर आहे ती काय येणार आहे 4 येणार आहे आणि इथं काय येणार आहे 1/√2 ची जी पॉवर आहे ती काय येणार आहे 2 येणार आहे. मग पॉवर 2 कॅल्क्युलेट करता तर स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल आउट होणार आहे, म्हणजे याचं जे आन्सर येणार आहे तुमचं ते येणार आहे 1/2. ठीक आहे, 1/2 cos स्क्वेअरचं आन्सर आलं 1/2 आणि तर sin पॉवर 4चं म्हणजे sin पॉवर 4 आहे ना, म्हणजे sin स्क्वेअरचा स्क्वेअर असणार आहे. तर स्क्वेअरचा स्क्वेअर तर स्क्वेअर जर केला तर या ठिकाणी 1/√2 चा स्क्वेअर आला 1/2 आणि त्याचा वरती अजून स्क्वेअर येणार आहे, म्हणजे 1/2 चा जो स्क्वेअर येणार आहे तो काय झाला आपल्याला 1/4. तर 1/4 प्लस 1/2 तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, तर या ठिकाणी वरती खाली 2 मल्टिप्लाय केला तर वरती 2 आला, खाली 4 आला, डिनॉमिनेटर सेम आहे, तर वरती काय झाला 2 + 1 = 3. ठीक आहे ना, 3 आणि अपॉनला काय आलाय 4. तर या ठिकाणी या फंक्शनची जी रेंज असणार आहे तुमची sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 2 इज इक्वल टू आपल्याला ही येणार आहे तुमची रेंज 3/4 2 + 1, म्हणजे सर्वात मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी असणार आहे 3/4 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी असणार आहे 1. ठीक आहे, नाउ सेम पद्धतीने या ठिकाणी sin पॉवर 4 प्लस cos पॉवर. मग काय सांगणार मी तुम्हाला, या ठिकाणी मिनिमम व्हॅल्यू काढायची तर x ची व्हॅल्यू π/4 प्लेस करा. मग x ची व्हॅल्यू π/4 प्लेस केली तर या ठिकाणी sin π/4 आला 1/√2. आता त्याची पॉवर 4 आहे तर पहिले 1/√2 चा स्क्वेअर करा आणि उरलेली पॉवर वरती लिहा. तर उरलेली पॉवर किती आहे 2 आहे, तर 1/√2 चा स्क्वेअर किती आला अगेन 1/2 आला, तर 1/2 चा स्क्वेअर किती झाला 1/4, म्हणजेच या ठिकाणी 1/4 आणि हा सुद्धा 1/4च येणार आहे. तर 1/4 प्लस 1/4 किती झाला 2/4 झाला आणि 2/4 म्हणजेच काय 1/2. तर या ठिकाणी याची जी मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार आहे 1/2 त्या ठिकाणी येणार आहे 1/2. मॅक्सिमम तर फिक्स आहे 1. ओके, त्याच्यानंतर अगेन या ठिकाणी बघा काय आहे sin पॉवर 6 प्लस cos पॉवर 6. sin पॉवर 6 म्हणजे sin स्क्वेअरचा क्यूब है ना, तर sin स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे तर sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, त्याचा स्क्वेअर केला तर 1/2 येईल आणि त्याचा काय सांगितलं मी तुम्हाला स्क्वेअरचा क्यूब आहे ना, म्हणजे 1/2 चा क्यूब आला, तो किती झाला तो 1/8. 1 चा क्यूब 1 2 चा क्यूब 8 आणि प्लस हा जो cos स्क्वेअर x आहे तर cos स्क्वेअर x म्हणजे cos 45 चा स्क्वेअर आहे, तर त्या ठिकाणी काय आला cos 45 1/√2 स्क्वेअर केला तर काय आला 1/2. करा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय, तुम्हाला जे करायचं ते आहे ना एलसीएम मेथड अप्लाय करा, नाही तर क्रॉस मल्टिप्लाय अप्लाय करा. एलसीएम मेथड अप्लाय केला तर या ठिकाणी काय आला तुमचा एलसीएम 8 आला आणि याला जर तुम्ही 8 ने मल्टिप्लाय केला तर उरला 1, याला 8 ने मल्टिप्लाय केला तर 8/2 म्हणजे किती झाला 5 सॉरी 4 है ना, आणि 4 + 1 किती झाला 5. तर आपल्याला या फंक्शनची जी मिनिमम व्हॅल्यू मिळाली ती 5/8 मिळाली आणि जर मॅक्सिमम व्हॅल्यू हवी असेल, सॉरी मॅक्सिमम व्हॅल्यू तो 1च आहे. ओके, नेक्स्ट फंक्शन जे आपल्याकडे आहे sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4, या फंक्शनची सुद्धा तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू हवी असेल तर तुम्ही काय करणार x ची व्हॅल्यू π/4 म्हणजे 45 डिग्री प्लेस करा. sin 45 है ना, sin 45 1/√2 स्क्वेअर केला तर 1/2 आला आणि पॉवर 4 असल्यामुळे अजून स्क्वेअर करावा लागेल, तर हा 1/4 झाला. हा 1/4 आणि हा किती आला 1/8. 1/4 1/8 1/4 प्लस 1/8. लेट मी चेक वन्स अगेन. 1/√2 चा स्क्वेअर केला तर 1/2, त्याचा क्यूब केला तर 1/8. तर यांची जर तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन कराल वरती खाली 2 मल्टिप्लाय करावा लागेल, 8 होऊन जाणार, 2 + 1 किती झाला आपला 3, तर या ठिकाणी 3/8 त्या ठिकाणी येणार आहे. सो मिनिमम व्हॅल्यू है ना, मिनिमम व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3/8. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स बाळांनो ओके तुम्हाला स्वतः करावे लागेल. कदाचित एखाद्या वेळेस माझं कॅल्क्युलेशन फास्ट झालं असेल, ठीक आहे, पण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन जमणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, कॉन्सेप्ट काय सांगितला तुम्हाला, शॉर्ट ट्रिक काय सांगितली, जेव्हा पण तुम्हाला या फंक्शनची ओके रेंज कॅल्क्युलेट करायची आहे, तर रेंज कॅल्क्युलेट करायची म्हणजे फ्रॉम मिनिमम टू मॅक्सिमम, तर याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती फिक्स आहे. ओके, आणि मिनिमम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, सिंपल सी ट्रिक मी तुम्हाला सांगितली की x ची व्हॅल्यू π/4 टाका, जी व्हॅल्यू तुमची येणार आहे ते त्या फंक्शनची काय असणार आहे मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी असणार आहे. हे क्लोज इंटरवल आहे बरं, याला आपण क्लोज इंटरवल म्हणतो. ठीक आहे ना, दिस इज क्लोज इंटरवल, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे क्लोज इंटरवल. चला पुढे जाऊया. मग या ठिकाणी बघा काय दिलंय, फंक्शन दिलेलं आहे f(x) = sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4. आता sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4 या टाइपचं फंक्शन दिसलं तर तुम्हाला माहिती त्याची रेंज कशी कॅल्क्युलेट करतो. याची काय असणार आहे
मॅक्सिमम व्हॅल्यू तर ऑलवेज 1 असणार आहे, फक्त मिनिमम कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, मग या ठिकाणी तर तुमचे दोन ऑप्शन तर इथंच रिमूव्ह झाले, कारण याची मॅक्सिमम व्हॅल्यू 2 आहे म्हणजे हे ऑप्शन कटलं आणि नाही एकच ऑप्शन कट झालं. बाकीचे इथं बघा मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे, इथं मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे, इथं सुद्धा मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे तिघांपैकी कोणतंही ऑप्शन त्या ठिकाणी राहू शकतं. मग त्याच्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. मग मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू 45 डिग्री प्लेस करा, π/4 प्लेस करा म्हणजे 45 डिग्री प्लेस करा. सो व्हॅल्यू प्लेस केली तर काय होणार आहे, साइन 45, आता साइन पॉवर 4 आहे म्हणजे साइन स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, तर साइन ची व्हॅल्यू 1/√2 त्याचा स्क्वेअरचा स्क्वेअर आहे ना. त्याच्यानंतर अगेन कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर, तर कॉस 45 याला 1/√2 याचा स्क्वेअरचा स्क्वेअर आपण त्या ठिकाणी केला आहे. या ठिकाणी 1/√2 चा स्क्वेअर आला 1/2 आणि 1/2 चा स्क्वेअर 1/4 प्लस इथं पण 1/4, उत्तर किती आलं 2/4, 2/4 म्हणजे किती आला 1/2, म्हणजेच आपलं या ठिकाणी आन्सर काय येणार आहे 1/2 येणार आहे. का ऑप्शन मध्ये 1/2, 1 1/2, 1 ऑप्शन मध्ये आहे, येस आहे. ठीक आहे, तर हे तुमचं आन्सर त्या ठिकाणी असतं. नाव ऍक्च्युली याला जर सॉल्व्ह करायचं म्हणलं ना तर थोडीशी मेथड आहे, ती मोठी मेथड आहे ना, की आपल्याला साइन स्क्वेअरची व्हॅल्यू टी सबस्टिट्यूट करावं लागणार, मग कॉस स्क्वेअरची निघणार 1 - t स्क्वेअर. ओके, टीच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेशन क्रिएट होणार, मग ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कॉन्सेप्ट अप्लाय करावा लागणार. ओके, तो नंतर आपण कधीतरी एखाद्या वेळेस लॉंग व्हिडिओमध्येच बघू. नाव या ठिकाणी अगेन काय दिलंय, सेम आहे, साइन स्क्वेअर कॉस पॉवर 6. पॉवर तुम्ही बघितल्या तर दोघांचे इव्हन पॉवर आहे, इव्हन पॉवर असेल तर तुम्हाला सांगितलं मॅक्सिमम व्हॅल्यू फिक्स आहे, तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती असणार आहे त्याची 1 आणि मिनिमम व्हॅल्यू किती असणार आहे, तर मिनिमम व्हॅल्यू साठी तुम्ही काय करणार, एक्स ची व्हॅल्यू π/4 टाकून देणार है ना. तर मॅक्सिमम व्हॅल्यू 1 इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणजे हे ऑप्शन कट झालं. ठीक आहे, मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला सिंपली एक्स ची व्हॅल्यू π/4 टाका, तर π/4 45 टाकला तर 1/√2 आला, 1/√2 चा स्क्वेअर 1/2, इथं 1/√2 आला, 1/√2 चा स्क्वेअर केला तर 1/2 आणि त्याचा किती क्यूब येणार आहे, पॉवर 6 आहे ना, तर स्क्वेअरचा क्यूब येतो म्हणजे त्या ठिकाणी 1/8. करा कॅल्क्युलेशन, तर या ठिकाणी किती आला, वरती खाली 2 ने 4 ने मल्टिप्लाय करा, 4 आणि 5, सो 5/8 ही त्याची आली मिनिमम व्हॅल्यू. तर मिनिमम व्हॅल्यू 5/8 आणि मॅक्सिमम तर फिक्स आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. हा बघा क्वेश्चन आलेला आहे, AIEEE ला पण आलेला आहे, ZEE. ओके, ऍडव्हान्सला सुद्धा आलेला आहे, कॉन्सेप्ट तोच आहे. ओके, तुम्ही बघताय साइन पॉवर 2 प्लस कॉस पॉवर 2 आहे, सॉरी कॉस पॉवर 6 नाही 4 आहे. अगेन इव्हन पॉवर दिसते तुम्हाला, इव्हन पॉवर दिसते म्हणजे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू तर 1 आहे, फिक्स आहे. इथं मॅक्सिमम व्हॅल्यू 1 दिसते, तिकडे नन ऑफ दिस ऑप्शन आहे, म्हणजे या दोन पैकी कोणतं तरी ऑप्शन त्या ठिकाणी असलं पाहिजे, हे तर येणारच नाही, कारण याची मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला किती दिसते 2 दिसते. ठीक आहे, सो देअरफॉर या ठिकाणी सेकंड नंबरचं ऑप्शन तर येणार नाही, तुम्हाला जर मिळालं तर ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर सी पैकी आन्सर मिळेल. मग टाकून बघा व्हॅल्यू काय सांगितलं, मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना एक्स ची व्हॅल्यू π/4 टाका, 45 टाका, π/4 म्हणजे 45, तर साइन 45 ची व्हॅल्यू येते 1/√2 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर है ना, म्हणजे हा किती झाला 1/√2 चा स्क्वेअर आला 1/2 आणि त्याच्यानंतर cos 45 अगेन 1/√2, तर 1/√2 चा स्क्वेअर 1/2 आला आणि त्याचा पण स्क्वेअर केला तर 1/4. करा क्रॉस मल्टिप्लाय, तर किती आला हा 2 + 1 3, 3/4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर ऍटलीस्ट बेसिक कॅल्क्युलेशन तर स्ट्रॉंगच असले पाहिजे बाळांनो, है ना, बेरजा वजाबाकी क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेळ नाही घालवू शकत आपण. चला पुढे जाऊया, त्याच्यानंतर बघा पुढे नेक्स्ट. हा नेक्स्ट या ठिकाणी काय आहे, फंक्शन बघा कसं दिलंय. ओके, साइन स्क्वेअर कॉसेक स्क्वेअर, इथं दोघांचा स्क्वेअर आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, एका ठिकाणी स्क्वेअर होता तर दुसऱ्या ठिकाणी पॉवर 6 होती, नाही तर पॉवर 4 होता किंवा पॉवर 8 होता है ना. पण त्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, पॉवर कंपल्सरी काय असणं गरजेचं आहे, ओके इव्हन असली पाहिजे आणि टर्म्स कोणत्या असल्या पाहिजे, साइन आणि कॉसची. यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, यामध्ये टर्म्स तुमच्या साइन आणि कॉसची नाहीये. ओके, साइन आणि कोसेक आहे, कॉस असेल तर सेक आहे, टॅन असेल तर कॉट आहे आणि सेक असेल तर सोबत कोण आहे, कोसेक आहे. ठीक आहे, आणि पॉवर जर बघायला गेले तर सर्वांची पॉवर सेम आहे, विच इज 2. ठीक आहे ना, मग अशा टाईपचं जर एक्सप्रेशन असेल तर अशा टायमाला याची जी रेंज येणार आहे ती काय येणार आहे. ठीक आहे, तर यांची जी रेंज येणार आहे बाळांनो, या सर्वांचं आन्सर, सर्वांचं म्हणजे हे स्टार्टिंगचे वरचे 3 जे आहे, ठीक आहे, या तिघांचं जे आन्सर येणार आहे, तिघांचं जे आन्सर येणार आहे, ओके, तर यांची मिनिमम व्हॅल्यू येणार आहे तुमची 2√AB, 2√AB. ओके, आणि याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आहे बाळांनो इन्फिनिटी. ठीक आहे, आणि इन्फिनिटीच्या साइडने आपण ऑलवेज ओपन इंटरवल त्या ठिकाणी ओपन इंटरवल. ठीक आहे,
ओके, तर हा क्लोज इंटरवल टू अंडर रूट ऑफ ए बी आला आणि राईट हँड साईडला म्हणजे ओपन इंटरवल आहे इन्फिनिटीच्या साईडने. ठीक आहे, तर याची जी रेंज आहे तुमची म्हणजे या फंक्शनची जी मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आहे ती अप टू इन्फिनिटी येणार आहे आणि मिनिमम व्हॅल्यू जी येणार आहे ती टू अंडर रूट ऑफ ए बी येणार. कशी कॅल्क्युलेट केली तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो ऍक्च्युली याच्यामध्ये एएमजीएम चा कॉन्सेप्ट यूज होतो. एएमजीएम चा म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी हे माहिती असेल, एएम म्हणजे अरिथमेटिक मीन आणि जीएम म्हणजे जॉमेट्रिक. ठीक आहे, तर एएम चा फॉर्म्युला काय आहे, समजा तुमच्याकडे जे दोन नंबर्स आहे ए आणि बी, तर या दोन नंबरचा एएम काय असतो, तर या दोन नंबरचा जो एएम असतो या दोघांची ऍडिशन डिवाइडला 2. एएम म्हणजे ऍव्हरेज व्हॅल्यू असते. ठीक आहे, आणि हा जो जीएम आहे तर याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे अंडर रूट मध्ये एबी, अंडर रूट मध्ये एबी. ठीक आहे, तर या कॉन्सेप्टवर आता कॉन्सेप्ट काय आहे की एएम आणि जीएम मध्ये एक रिलेशन आहे. काय रिलेशन असतं, तर एएम ची जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम असते. एएम ऑफ द टू नंबर्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम ऑफ दॅट नंबर्स. ठीक आहे, मग या ठिकाणी काय झालं की एएम ची व्हॅल्यू ए प्लस बी बाय 2 आहे, जीएम ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ एबी आहे. एएम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय मिळालं आपल्याला, हे मिळालं. टूला जाऊ द्या तिकडं, मग टूला जाऊ द्याला तिकडं, तर या ठिकाणी ए प्लस बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय झालं आपला 2 अंडर रूट ऑफ ए बी त्या ठिकाणी मिळाला. आता विषय असा आहे की आपल्याला या ठिकाणी ए आणि बी हे रॅन्डम नंबर आहे, पण आपलं जे एक्सप्रेशन आहे आपलं एक्सप्रेशन असं आहे ए साइन स्क्वेअर थिटा प्लस बी कॉस स्क्वेअर, कॉस नाहीये तो कोसेक स्क्वेअर थिटा. मग याची जर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू जर काढायची असेल, मध्ये काय दिसतंय प्लस. ओके, तर आता मध्ये प्लस असल्यामुळे याचे कॅल्क्युलेशन्स होणार नाही. जर तुम्हाला सिम्प्लिफाय वगैरे करायचं असेल ओके, तर आपल्याला तिथून मिनिमम व्हॅल्यू काढता येणार नाही. मग या ठिकाणी मी एक विचार करतो, याच एक्सप्रेशनला आपण मल्टिप्लायच्या फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर मल्टिप्लायच्या फॉर्म मध्ये कसं करणार, तर आपल्याला माहिती आहे जीएम मध्ये दोघांचा मल्टिप्लाय येतो, एएम मध्ये ऍडिशन आहे आणि यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर हे रिलेशन आहे की नाही. मग मी या ठिकाणी काय करतो की या ठिकाणी हे जे दोन नंबर्स आहे कोणते, ओके, एक आहे ए साइन स्क्वेअर थिटा आणि एक आहे बी कोसेक स्क्वेअर थिटा. तर मला माहिती या दोघांचा जर ओके एएम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जीएम, तर या दोन नंबरचा जर मला एएम काढायचा असेल तर मला या ठिकाणी काय येणार आहे, एक आला तुमचा ए साइन स्क्वेअर थिटा प्लस बी कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, अपॉनला काय आहे 2, हा फॉर्म्युला अप्लाय केला. ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आहे जीएम, तर जीएम मध्ये काय येणार आहे, ओके, पहिला नंबर आहे तुमचा ए साइन स्क्वेअर थिटा आणि इंटूला दुसरा नंबर आहे बी कोसेक स्क्वेअर थिटा, दुसरी टर्म आहे बी कोसेक स्क्वेअर थिटा. आता कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 बाय साइन स्क्वेअर असतो, तर साइन स्क्वेअर काय होणार आपला कॅन्सल. ओके, तर या ठिकाणी हे जे एक्सप्रेशन आपल्याला मिळाला, इथला जो मल्टिप्लायचा 2 आहे त्याला मी राईट हँड साइडला घेऊन जाणार. ओके, तो इकडं डिवाइडचा मल्टिप्लाय झाला, सो ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय मिळाला 2 अंडर रूट मध्ये ए उरला आणि बी उरला. म्हणजे तुम्ही बघताय की जे एक्सप्रेशनची व्हॅल्यू मला हवी होती ती एक्सप्रेशनची व्हॅल्यू या व्हॅल्यूपेक्षा कशी आहे, ग्रेटर आहे, या व्हॅल्यूपेक्षा इक्वल किंवा ग्रेटर आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे या एक्सप्रेशनची सर्वात छोटी व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे, मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे. म्हणजेच आता आपण या ठिकाणी आता हे कॅल्क्युलेशन प्रत्येक वेळा करणार नाहीये, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो आहे की जेव्हा पण तुम्हाला अशा टाईपचं एक्सप्रेशन दिसलं, लक्षात घ्या बाळांनो टर्म्स कोणत्या असायला पाहिजे. ओके, इथं साइन स्क्वेअर असेल तर कोसेक स्क्वेअर म्हणजे रेसिप्रोकल असला पाहिजे, कॉस आहे तर कॉसचा रेसिप्रोकल सेक असला पाहिजे, टॅन आहे तर टॅनचा रेसिप्रोकल कोण, ओके, कॉट, यांचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यांच्यासोबत काही टर्म्स आहे ए आणि बी, ओके, कोइफिशियंट्स आहे. तर अशा टायमाला त्याची जी मिनिमम व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती मिळाली 2 अंडर रूट ऑफ ए बी आणि जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तर तुम्ही आता बघितलं होतं की ऑलवेज ग्रेटर आहे. मग किती ग्रेटर, तर कितीही मोठी राहू शकते ना, सो कितीही मोठी म्हणजे अप टू इन्फिनिटी है ना. तर त्या ठिकाणी या एक्सप्रेशनची ओके ग्रेटेस्ट व्हॅल्यू आहे इन्फिनिटी. सो द रेंज ऑफ दॅट फंक्शन इज इक्वल टू ओके 2 अंडर रूट ऑफ ए बी कॉमा इन्फिनिटी, म्हणजे ही मिनिमम आणि ही मॅक्सिमम. ओके, चला मग आता एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स काय आहे, तर या ठिकाणी एक्झाम्पल इथं आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये नाही घेतले मी. ओके, डायरेक्ट सरळ 1 2 3 4 एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहून घेतले. तर या ठिकाणी काय 9 साइन स्क्वेअर एक्स प्लस 4 कोसेक स्क्वेअर एक्स, अगेन सेम टाइपचं एक्सप्रेशन दिसतंय. म्हणजे तुम्हाला ए ची व्हॅल्यू काय मिळाली, ओके, तुम्हाला या ठिकाणी ए ची जी व्हॅल्यू आहे ती काय मिळाली रे बाळांनो, ए मिळाला हा तुमचा 9 है ना, ए इज 9 आणि बी किती आहे 4 आहे. तर या ठिकाणी याची जी रेंज आपल्याला मिळाली दॅट इज 2 अंडर रूट ऑफ 9 इंटू 4 ओके आणि अप टू इन्फिनिटी. म्हणजे आन्सर काय मिळालं या ठिकाणी 2 अंडर रूट 9 इंटू 4, तर 9 इंटू 4 झाला 36, 36 चं स्क्वेअर रूट काय आलं 6 आणि 6 इंटू 2 किती झाला आपला 12. सो क्लोज इंटरवल 12 कॉमा इन्फिनिटी आपलं त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. म्हणजे या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू आली 12 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आली इन्फिनिटी. अगेन या ठिकाणी बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिलाय, कॉस स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर मध्ये दिलाय, रेसिप्रोकल्स ऑब्विसली. ठीक आहे ना. तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती आली 16 आणि बी ची व्हॅल्यू किती आली 25. तर याची जी रेंज येणार आहे तुमची क्लोज इंटरवल 2 अंडर रूट ऑफ ए इंटू बी.
तर ए ची व्हॅल्यू आहे 16 आणि बी ची व्हॅल्यू आहे 25 म्हणजे 16 इंटू 25 आणि कॉमा इन्फिनिटी, इन्फिनिटीच्या साईडला क्लोज इंटरवल करा. सो विल इम्प्लाय दॅट, ठीक आहे ना, याचं जे आन्सर येणार आहे 16 इंटू 25 करण्यापेक्षा मल्टिप्लाय असल्यामुळे स्क्वेअर रूट वेगळा होतो दोघांचा, बिंदास करा. तर 16 चं स्क्वेअर रूट आलं 4, 25 चं स्क्वेअर रूट आलं 5, 5 इंटू 4 किती आला 20 आणि बाहेरचा मल्टिप्लायला 2 आहे, म्हणजे या ठिकाणी जे आन्सर येणार आहे 40 है ना, 40 कॉमा इन्फिनिटी, 40 कॉमा इन्फिनिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे बघा, नेक्स्ट टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर आहे. मग टॅन स्क्वेअर कॉट स्क्वेअर असेल तर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 36 आहे, बी ची व्हॅल्यू 9 आहे. तर या ठिकाणी याचं जे आन्सर येणार आहे दॅट इज 2 अंडर रूट ऑफ ए बी. तर ए ची व्हॅल्यू 36, बी ची व्हॅल्यू 9, सो 36 इंटू ला 9 कॉमा इन्फिनिटी ब्रॅकेट क्लोज. 36 चं स्क्वेअर रूट काय ते 6, 9 चं स्क्वेअर रूट काय ते 3, तर 6 इंटू 3 किती झाला आपला 18 आणि 18 इंटू बाहेरचा 2 है ना, 18 इंटू बाहेरचा 2 किती आहे 36, 6 3 9 साइन 3 18, 18 दुनी 36 है ना. ओके आणि कॉमा इन्फिनिटी ओपन इंटरवल इन्फिनिटीच्या साईडने आलो. मग राहिला एक क्वेश्चन. ठीक आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे, दिसायला सेमच आहे. ठीक आहे, दिसायला सेमच आहे. ओके, काय फरक आहे, मग काय फरक वाटतो तुम्हाला या ठिकाणी? तर या ठिकाणी फरक असा आहे की या ज्या टर्म्स आहे या दोघं एकमेकाच्या रेसिप्रोकल्स नाही आहेत. ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. यामध्ये काय आहे, साइन आणि कोसेक एकमेकाचे रेसिप्रोकल आहे, कॉस आणि सेक एकमेकाचे रेसिप्रोकल आहे, टॅन आणि कॉट एकमेकाचे रेसिप्रोकल आहे, पण सेक आणि कोसेक रेसिप्रोकल्स नाही आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आन्सर थोडंसं चेंज झालेलं आहे. आणि काय चेंज झालेलं आहे याच्यामध्ये, तर याचं जे आन्सर येणार आहे बाळांनो, ओके, याची जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती आहे अंडर रूट मध्ये ए प्लस अंडर रूट ऑफ बी चा स्क्वेअर आणि कॉमा इन्फिनिटी. फॉर्म्युला बघा, इथं काय होता 2 अंडर रूट ए इंटू बी होता, इथं रूट ए इंटू रूट बी वेगळा आहे, रूट ए प्लस रूट बी वेगळा आहे आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, तर मग याचा आन्सर सांगू शकता तुम्ही आता काय, या ठिकाणी बघा 16 सेक स्क्वेअर एक्स प्लस 9 कोसेक स्क्वेअर एक्स याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे, सो विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 16 प्लस अंडर रूट ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 9 आणि या व्हॅल्यूचा स्क्वेअर कॉमा ओके इन्फिनिटी. सो करून घ्या कॅल्क्युलेट. तर 16 चं स्क्वेअर रूट किती आलं 4, 9 चं स्क्वेअर रूट किती आलं 3, 4 प्लस 9 किती झाला तुमचा 4 प्लस 9 इज 7, 7 चा स्क्वेअर किती आला 49 कॉमा इन्फिनिटी. दिस इज द रेंज ऑफ दॅट फंक्शन. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू सांगा तर 49, रेंज विचारली तर 49 कॉमा इन्फिनिटी, मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली तर इन्फिनिटी. इझी आहे, खूप इझी आहे. ठीक आहे, जर तुम्ही तो एएमजीएमचा कॉन्सेप्ट अप्लाय करायला गेले तर थोडंसं तुम्ही बघितलं स्टेप्स वगैरे अप्लाय होत आहे है ना. ओके, आणि जर तुम्हाला डायरेक्टली जायचं असेल तर सरळ सरळ या ठिकाणी आहे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, अंडर रूट 2 अंडर रूट ए बी कॉमा इन्फिनिटी आणि या ठिकाणी काय फॉर्म्युला आहे अंडर रूट ए प्लस अंडर रूट बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि कॉमा इन्फिनिटी. ओके, फॉर्म्युलेज वगैरे लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही लक्षात ठेवाल तेवढा तुमचा टायमिंग वाचणार आहे बाळांनो. या ठिकाणी बघा रेंज ऑफ सेम टाईपचे क्वेश्चन्स, सेम टाईपचे क्वेश्चन्स आहे नाही, थोडंसं वेगळं आहे. इथं साइन कॉस आहे, साइन कॉस आहे, साइन कॉस आहे, साइन कॉस आहे. पहिल्यामध्ये पण साइन कॉसच होते, पण त्या ठिकाणी काही ठिकाणी पॉवर 2 होती, काही ठिकाणी पॉवर 8 होती, काही ठिकाणी पॉवर 2 होती, काही ठिकाणी पॉवर 4 होती, 6 होती, है की नाही. आणि कोइफिशियंट तर बाळांनो ऑलवेज 1 होती तिथं फर्स्ट टाईप मध्ये. इथं तुम्हाला कोइफिशियंट पण वेगळे दिसतील. ठीक आहे, आणि साइन आणि कॉसची एकच पॉवर आहे विच इज स्क्वेअर. ठीक आहे, तर जेव्हा तुम्हाला दोघं एक्सप्रेशन स्क्वेअर मध्ये असेल, ठीक आहे, तर अशा टायमाला तुम्हाला काय करावं लागतं, अशा टायमाला तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, या कुठल्या तरी सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे एक तर या एक्सप्रेशनला तुम्ही साइन मध्ये कन्वर्ट करा, नाही तर मग कॉस मध्ये कन्वर्ट करा, दोघांपैकी एकामध्ये. मग चला आपण समजा या ठिकाणी याला साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला. मग साइन स्क्वेअर मध्ये जर कन्वर्ट केला तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आयडेंटिटी. ठीक आहे, काय माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो 1 असतो. मग मला साइन स्क्वेअरला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी काय करणार, या कॉसला इकडे सेंड करणार, तर साइन स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 1 मायनस कॉस स्क्वेअर, ही व्हॅल्यू तिथे टाकून द्या. ठीक आहे, मग आपण जर या ठिकाणी ही व्हॅल्यू प्लेस केली, ठीक आहे, तर हा काय झाला बघा 4 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर आणि प्लस हा काय आहे 9 कॉस स्क्वेअर. ठीक आहे, मग हा मल्टिप्लाय करा, तर मल्टिप्लाय केला तर 4 इंटू 1 काय झाला 4, 4 इंटू कॉस स्क्वेअर काय झाला 4 कॉस स्क्वेअर. ठीक आहे ना, 4 कॉस स्क्वेअर आणि हा किती आहे, हा 9 कॉस स्क्वेअर आहे. मग सारख्या सारख्या टर्म असल्यामुळे ऍड तर होणारच आहे. तर या ठिकाणी -4 कॉस स्क्वेअर आणि प्लस 9 कॉस स्क्वेअर म्हणजे हा काय झाला +5 कॉस स्क्वेअर. म्हणजे माझं जे एक्सप्रेशन आहे हे वालं, ठीक आहे, हे या एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. कॉस स्क्वेअरला मी पूर्ण लिहून घेतो, सी लिहिण्यापेक्षा या ठिकाणी काय लिहिला 5 कॉस स्क्वेअर एक्स. हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन एकच आहे. हे साइन कॉस मध्ये होतं, आपण त्याला
फक्त कॉस मध्ये कन्वर्ट केलं. मग आता या ठिकाणी याच्यामध्ये का कन्वर्ट केलं असेल, तर आपल्याला एक गोष्ट माहिती बाळांनो, की आपल्याला ओके हा जो कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज लाईज बिटवीन ओके -1 आणि +1 असते. ऑलवेज लाईज बिटवीन मायनस, कोणताही अँगल, किती मोठा अँगल किती छोटा अँगल जरी तुम्ही घेतला तर कॉस थिटाचं जे आन्सर आहे ते -1 आणि +1 च्या मध्येच असणार आहे. आणि जर तुम्ही याचा स्क्वेअर केला तर या ठिकाणी तुम्ही बघता इकडच्या ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू ज्या पण असतील त्यांचा स्क्वेअर केला तर ऑब्व्हियसली ते पॉझिटिव्ह होणार आहे ना. आणि याचं जे आन्सर येणार आहे मग कॉस स्क्वेअर थिटाचं ते येणार आहे एक तर 0 येणार किंवा 0 पेक्षा मोठा येणार आणि मोठा कुठपर्यंत, तर 1 चा स्क्वेअर किती असतो 1 पर्यंत. तर कॉस स्क्वेअर थिटाची जी व्हॅल्यू आहे 0 पासून 1 पर्यंत, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची जी सर्वात छोटी व्हॅल्यू आहे ती काय आहे 0 आणि सर्वात मोठी व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थिटाची ती काय आहे 1 आहे. मग जर सर्वात छोटी व्हॅल्यू 0 आणि सर्वात मोठी व्हॅल्यू 1 तुम्हाला माहिती, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची मिनिमम व्हॅल्यू 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 1 जर तुम्हाला माहिती आहे तर या एक्सप्रेशनची सुद्धा मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. ओके, मग एक काम करा, या कॉस स्क्वेअर थिटाची मिनिमम व्हॅल्यू 0 इथं प्लेस करा. मग इथं जर तुम्ही 0 प्लेस केला तर 5 × 0 काय झाला 0 आणि हा 4 + 0 किती आला तर 4. तर ही एक व्हॅल्यू तुम्हाला त्या एक्सप्रेशनची मिळाली जी की मॅक्सिमम असेल नाही तर मिनिमम असेल. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कॉस स्क्वेअर थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू या ठिकाणी प्लेस केली, ठीक आहे 1 प्लेस केला, तर या ठिकाणी 1 प्लेस केला 5 × 1 काय झाला 5 आणि हा 5 आणि हा +4 किती आला 9. तर या ठिकाणी ही त्याची काय आहे मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, इथं प्लस होता तर कॉस स्क्वेअर थिटाची मिनिमम व्हॅल्यू मी प्लेस केली तर मला या ओव्हरऑल एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. ओके, कॉस स्क्वेअर थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू मी या ठिकाणी प्लेस केली तर या ओव्हरऑल एक्सप्रेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली. म्हणजे या फंक्शनची रेंज काय आली मिनिमम टू मॅक्सिमम, म्हणजे 4,9 क्लोज इंटरवल 4,9 इज द रेंज ऑफ दॅट फंक्शन. ठीक आहे, मेथड काय आहे, जेव्हा तुम्हाला अशा टाइपचे एक्सप्रेशन भेटतील यांची रेंज जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल ओके, तर या ठिकाणी साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, तर साइनला तुम्ही ऑलवेज कॉस मध्ये कन्वर्ट करा किंवा कॉसला साइन मध्ये करा, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे सिंगल कुठल्या तरी एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट करा. सिंगल एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला फक्त एवढं माहिती असणं गरजेचं आहे की कॉस स्क्वेअर थिटाची जी रेंज आहे ती 0 to 1 असते. साइन स्क्वेअर जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही, तो पण 0 to 1च असतो. ठीक आहे ना. तर या ठिकाणी आपण या एक्सप्रेशन मध्ये व्हॅल्यू टाकून दिली, प्लस आहे तर प्लस टाकला, सॉरी 0 टाकून दिला तर 0 टाकल्यानंतर आपल्याला +4 मिळाला. 0 ही मिनिमम व्हॅल्यू होती, त्या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू मिळाली है ना. त्याच्यानंतर मॅक्सिमम टाकली तर आपल्याला त्या एक्सप्रेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली, काय मिळाली 4,9. या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करतो. पण जर तुम्हाला याच्यापेक्षाही इझी मेथड हवी असेल, ठीक आहे ना, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला याची मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू हवी असेल तर तुम्हाला सिंपली काय करायचंय, ट्रिक काय सांगतोय या ठिकाणी, ट्रिक काय सांगतो आहे ओके, ट्रिक या ठिकाणी आहे की तुम्हाला काय करायचं, सिंपली पुट x = 0 आणि x = 90 डिग्री. म्हणजेच काय की एका वेळेस तुम्हाला x ची व्हॅल्यू 0 टाकायची आहे, एका वेळेस तुम्हाला x ची व्हॅल्यू 90 डिग्री प्लेस करायची आहे. ओके, 0 टाकल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती नोट करून घ्यायची, 90 डिग्री टाकल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती नोट करून घ्यायची, आणि त्याच्यापैकी जी लहान व्हॅल्यू आहे ती या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू असणार आहे, त्याच्यापैकी जी मोठी व्हॅल्यू आहे ती त्या एक्सप्रेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे. टाका मग 0. तर 0 टाकला तर बघा आपल्याला माहिती साइन 0 तर 0 होतो, हा तर कटला है ना. 0 × 4 0 झाला आणि cos 0 काय असतो 1, तर 1 × 9 किती आला आपल्याला 9. म्हणजे 0 प्लेस केला तर मला 9 आन्सर मिळाला. आता 90 प्लेस करा, तर 90 प्लेस केला तर काय होणार, cos 90 0 असतो, cos 90 0 असतो, 0 × 9 तर 0 झाला, आणि sin 90 1 असतो, तर 1 × 4 किती आला 4, तर आपल्याला एक आन्सर मिळाला 4. म्हणजे या ठिकाणी 4 लहान आहे आणि 9 मोठा आहे, म्हणजे 4 ही मिनिमम व्हॅल्यू आणि 9 ही मॅक्सिमम व्हॅल्यू. तेच आन्सर आलं होतं आपलं थोड्या वेळा अगोदर, आहे की नाही. तर आपल्याला डायरेक्टली काय मिळणार आहे, या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू ओके 4 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 9, म्हणजे रेंज ऑफ दॅट फंक्शन इज 4,9 आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. क्लिअर. चलो सेम पद्धतीने इथं जर आपण गेलो तर इथं पण तुम्ही एक वेळा 0 टाकून बघा, एक वेळा 0 प्लेस करा, एक वेळा 90 डिग्री प्लेस करा. तर 0 प्लेस केला तर साइन 0 तर 0 झाला, म्हणजे हा कटला. cos 0 किती आला 1, तर 1 × 7 किती आला 7. ओके, 7 आन्सर आला. आता 90 डिग्री प्लेस करा, तर 90 डिग्री प्लेस केला तर cos 90 0 येतो, म्हणजे हा कटला, आणि sin 90 1 येतो, तो 1 × 10 किती झाला 10 आला. म्हणजे एक आन्सर तुम्हाला मिळालं 7 आणि एक मिळालं 10. तर तुम्हाला माहिती जी लहान व्हॅल्यू आहे आपण लेफ्ट हँड साइडला लिहितो आणि जी मोठी व्हॅल्यू आहे ती राईट हँड साइडला, तर ही मिळाली तुम्हाला या फंक्शनची रेंज. ठीक आहे, सेम पद्धतीने इथं बघा, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो डझंट मॅटर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर या ठिकाणी या एक्सप्रेशनची जी मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर जर तुम्ही 0 प्लेस केला, 0 प्लेस केला तर sin 0 0 झाला आणि cos 0 1, तर 0 आणि हा 1 × -12 काय झाला -12, आपल्याला -12 मिळाला.
ओके, आणि मला असं वाटतं निगेटिव्ह व्हॅल्यू तर मायनस लहानच आहे ना, आणि त्याच्यानंतर 90 प्लेस करा, तर कॉस 90 1 असतो, सॉरी कॉस 90 0 असतो, साइन 90 1 असतो, तर साइन 90 त्याचा 1 चा स्क्वेअर तो 1च असणार आहे, 1 × 7 किती आला 7, आणि -0 तर 7 - 0 किती आला 7, तर या ठिकाणी आपल्याला मिळाला 7, आणि 7 ही -12 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे, सो देअरफॉर या ठिकाणी आपल्याला रेंज काय मिळेल -12 to 7. आता या एक्सप्रेशन मध्ये जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर या एक्सप्रेशन मध्ये एक एक्स्ट्रा टर्म आलेली आहे, काय आहे +7 ही एक्स्ट्रा टर्म आली. मग तुम्ही एक काम करा, पहिले या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू काढून घ्या, म्हणजे रेंज काढून घ्या. तर या एक्सप्रेशनची जी रेंज तुमची येणार आहे ते येणार आहे -10,15. पुढे काय आहे बाळांनो, +7 आहे. म्हणजे पूर्ण एक्सप्रेशनची मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू जर तुम्हाला घ्यायची असेल तर या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू 7 आणि +7 करा, म्हणजे किती आला तो -3, आणि या एक्सप्रेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू 15 आणि +7 तर तिथं पण होणार आहे, तर 15 + 7 किती आला 22, म्हणजेच ओव्हरऑल आन्सर तुम्हाला काय मिळालं -3,22. हे एक्सप्रेशन आपल्या पॅटर्न मध्ये बसतंय, दोन टर्म स्टार्टिंगच्या, त्याच्यावरून आपण त्याची रेंज काढून घेतली, आणि प्लस काय आहे त्याच्यामध्ये 7 आहे, तर पहिले मिनिमम व्हॅल्यू मध्ये 7 ऍड करा, तर तुम्हाला एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू भेटेल, मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये 7 ऍड करा, तुम्हाला त्या एक्सप्रेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल, म्हणजे त्या एक्सप्रेशनची रेंज भेटेल. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये अजून थोडंसं जर ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला मी सांगतो, या व्हॅल्यूज जे आपण प्लेस केल्या आहे ना, ओके, त्यांना सुद्धा तुम्हाला पुट करण्याची गरज नाहीये, त्या ठिकाणी नाहीये. तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा. ऍक्च्युली 4 आणि 9 भेटला तर बघा इथं 4 इथं 9, या ठिकाणी 7 10 भेटला, तर इकडच्या साईडने 7 इकडच्या साईडने 10, उलट झालं, इकडे 4 9 होता, इथं 4 आणि इथं 9 आला. ओके, इकडे 7 10 आन्सर आले, पण 7 इकडून आहे आणि 10 त्या साईडने, इथं -12,7, तिथं -12 सुद्धा इकडच्या साईडने आणि 7 तर तिकडे होता. ऑर्डर रिव्हर्स झाली, काही फरक नाही पडत, पण नंबर तर तेच आहे. नंबर कोणते आहे एक्सप्रेशन मध्ये, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचे कोएफिशियंटच आहे. आणि इथं सुद्धा तुम्ही बघा, ओके, इथं तर मी व्हॅल्यू पण प्लेस नव्हती केली, मी डायरेक्टली लिहिलं होतं, कसं लिहिलं तेच लॉजिक लावलं होतं. ठीक आहे, तर या ठिकाणी 15 आहे आणि दुसरा कोएफिशियंट किती आहे -10, तर या ठिकाणी या फंक्शनची जी रेंज आली -10,15 आली. तर मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला अशा टाईपचं फंक्शन दिसलं, ओके, तुम्हाला एक तर व्हॅल्यू प्लेस करा, रेंज भेटून जाईल, किंवा त्याच्यापेक्षा इझी हवं असेल तर या दोघांपैकी जी लहान व्हॅल्यू आहे ती लेफ्ट हँड साईडने लिहा, आणि ज्या दोघांपैकी मोठी व्हॅल्यू आहे ती राईट हँड साईडने लिहा. सिंपलचं लॉजिक आहे, आणि तेच तुमचं आन्सर आहे. बघा, हवं तर व्हेरीफाय करा. 4 आणि 9, तर 4 आणि 9 या दोघांपैकी कोण लहान आहे? 4 लहान आहे ना, 4 हा छोटा आहे, 9 हा मोठा आहे ना, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, लेफ्ट हँड साईडला 4 आणि राईट हँड साईडला 9, म्हणजे 4 to 9 मिळाला. 10 आणि 7 या दोघांपैकी लहान कोण आहे? 7, म्हणजे याची जी रेंज आली 7 to 10 आली. 7 आणि -12 या दोघांपैकी कोण लहान आहे? -12 लहान आहे, म्हणजे रेंज काय आली -12 to 7 आली. आणि या ठिकाणी 15 आणि -10 या दोघांपैकी कोण लहान आहे? -10 लहान आहे, तर याची जी रेंज आली तुमची -10 to 15 आली. पण याच्यामध्ये +7 असल्यामुळे आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशन पुढे करावे लागले. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हवं त्याला थोडंसं अजून डिटेलमध्ये लिहून देतो, काय की जर अशा टाईपचं एक्सप्रेशन असेल a sin स्क्वेअर थिटा प्लस b cos स्क्वेअर थिटा, ठीक आहे ना, तर या ठिकाणी देन याची जी रेंज असणार आहे किंवा या एक्सप्रेशनची जी व्हॅल्यू असणार आहे, ओके, याला मी एक काम करतो, याला थोडंसं y म्हणतो, किंवा जाऊ द्या एक्सप्रेशनच लिहून घेतो. तर या एक्सप्रेशनची जी मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे बाळांनो, या एक्सप्रेशनची जी मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे त्याला मी थोडं या फॉर्म मध्ये लिहितो. एक्सप्रेशनची जी मिनिमम व्हॅल्यू मी कुठं लिहिणार, या साईडला लिहितो, आणि ती काय आहे, तर या ठिकाणी या दोघांपैकी जी लहान असणार आहे, ए आणि बी या दोघांपैकी जी लहान असणार आहे, ए आणि हा बी है ना, तर या दोघांपैकी जी लहान व्हॅल्यू असेल ती लेफ्ट हँड साईडला लिहिणार आपण. मिनिमम ऑफ ए अँड बी, मिनिमम ऑफ ए अँड बी, दोघांपैकी जी लहान व्हॅल्यू आहे ती लेफ्ट हँड साईडला लिहा. ओके, आणि मॅक्सिमम ऑफ ए अँड बी, दोघांपैकी जी मोठी व्हॅल्यू आहे ती राईट हँड साईडने तुमची त्या ठिकाणी येणार आहे. तर ही तुमची शॉर्ट ट्रिक त्या ठिकाणी आहे. ओके, तर या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू काय, तर दोघांपैकी ए आणि बी पैकी जो लहान आहे तो मिनिमम आहे,
आणि या एक्सप्रेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय, तर ए आणि बी या दोघांपैकी जो मोठा असेल तो मॅक्सिमम आहे. सो रेंज आपली काय झाली, ए टू बी नाही तर बी टू ए होणार आहे ना, ए टू बी नाही तर बी टू ए होणार आहे, ते मी या ठिकाणी लिहिलं आहे. तर हे लक्षात राहू द्या बाळांनो, नाही तर वरचं लक्षात राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, वरचंही लक्षात ठेवलं तर जास्त वेळ नाही लागत, फक्त व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन करावे लागतात, बाकी काही नाही. ठीक आहे, ओके. नाव पुढे जाऊया. ठीक आहे, बघा इथं सेम टाईपचे क्वेश्चन्स आहे, आय थिंक मला असं वाटतं तेच आहे. हां, ऍक्च्युली तिथं मला फक्त कॉन्सेप्ट लिहायचं होतं, पण आपण सॉल्व्ह करून टाकला, काही हरकत नाही. पुढे जाऊया, क्वेश्चन तेच येते. त्याच्यानंतर नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन. मिनिमम व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन बघा, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर वाला एक्सप्रेशन आहे. तर या ठिकाणी याचा कोएफिशिएंट किती आहे, फाय, याचा कोएफिशिएंट किती आहे, 1 आहे ना. तर दोघांपैकी लहान कोण आहे, फाय आणि 1 पैकी लहान कोण आहे, 1 लहान आहे, म्हणजे 30 त्याची मिनिमम व्हॅल्यू आहे. मॅक्सिमम विचारली असती तर काय आलं असतं, फाय आलं असतं. फाय आहे का, दिलंच नाही ऑप्शन मध्ये. ठीक आहे, पण मॅक्सिमम विचारलं असतं तर फाय आलं असतं. आणि रेंज विचारली असती तर काय आली असते, सो रेंज ऑफ दॅट फंक्शन इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं असतं, क्लोज इंटरवल, लहान कोएफिशिएंट 1, मोठा कोएफिशिएंट किती आहे, फाय. ही आली असती तुमची रेंज. ओके ओके, आपल्याला मिनिमम विचारली म्हणून आपण फक्त मिनिमम टिक केलं. इथं बघा, द रेंज ऑफ द फंक्शन काय आहे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर वाला कॉम्बिनेशन आहे. तर रेंज काय सांगितली मी तुम्हाला आत्ताच, तर या ठिकाणी रेंज काय सांगितली, सो रेंज ऑफ दॅट फंक्शन इज इक्वल टू क्लोज इंटरवल मिनिमम टू मॅक्सिमम. तर कोएफिशिएंट्स काय आहे, 2 आणि 3. तर या दोघांपैकी लहान संख्या कोणती आहे, 2, कॉमा मोठी संख्या कोणती आहे, 3. तर ही आली तुमची रेंज. आहे का ऑप्शन मध्ये, यस, ऑप्शन नंबर ए. चला पुढे जाऊया. मिनिमम व्हॅल्यू विचारली या ठिकाणी, एक्सप्रेशन बघा सेमच आहे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी त्याची रेंज आपल्याला मिळाली. सो रेंज या ठिकाणी काय मिळाली, ओके, √3 आणि या ठिकाणी कॉसचा कोएफिशिएंट किती आहे, 1 आहे ना. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, √3 मोठा आहे का 1 मोठा आहे. ओके, तर √3 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, काल पण सांगितली होती मी तुम्हाला, √3 ची व्हॅल्यू आहे 1.732, 1.732 आहे की नाही. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला इथं समजतंय की √3 मोठा आहे 1 पेक्षा, है ना. तर √3 हा 1 पेक्षा मोठा आहे ना. तर आपल्याला रेंज लिहिताना काय, सर्वात छोटी व्हॅल्यू पहिले लिहिणार आहे आपण, तो 1 अगोदर लिहिला आणि √3 नंतर लिहिणार आहे. तर ही आली तुमची रेंज. त्यांनी विचारलंय मिनिमम कोणती, मग मिनिमम 1. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. खूप इझी आहे. जर एकदाच आपल्याला लॉजिक समजलं, आपण जर त्याला प्रॅक्टिस केलं, ओके ना, तर क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची गरज त्या ठिकाणी राहत नाही. क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं असेल तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की एक तर साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा, नाही तर कॉस स्क्वेअरला साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा. का करतो आपण, कारण आपल्याला साइन स्क्वेअर माहिती कुठून कुठपर्यंत व्हॅरी होतो, है ना. साइन स्क्वेअरची जी छोट्यात छोटी व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू 0 असते आणि मॅक्सिमम 1 असते. तर तो कॉन्सेप्ट यूज करून आपण या फंक्शनची सुद्धा मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढतो. पण त्याला थोड्याशा स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि तेही जमायलाच पाहिजे आपल्याला, तेही जमलंच पाहिजे. आणि थोडे शॉर्ट ट्रिक्स पण माहिती असणं गरजेचं आहे. तर ही शॉर्ट ट्रिक तर जरा जास्तच बेटर आहे, म्हणजे तुम्हाला 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. आन्सर जर टिक करायचं, नुसतं टिक करायलाच वेळ लागणार, लिहायचं तर काहीच नाहीये. ठीक आहे, ओके. नाउ या ठिकाणी फोर्थ टाइप है ना, फोर्थ टाइपचा क्वेश्चन मी या ठिकाणी आणलाय. काय आहे, मागच्या क्वेश्चन सारखाच. मागच्या क्वेश्चन मध्ये इथं काय होता, इथं स्क्वेअर होता, कुठे गेला, इथं हा कॉस स्क्वेअर होता, है ना. ए साइन स्क्वेअर प्लस बी कॉस स्क्वेअर होता. तर याच्यामध्ये जर स्क्वेअर असेल तर याची मिनिमम व्हॅल्यू ए आणि मॅक्सिमम व्हॅल्यू बी येते. दोघांपैकी जो लहान आहे तो इकडं, तो मोठा आहे तो इकडे. ए टू बी नाही तर बी टू ए त्या ठिकाणी येणार आहे. पण आता या ठिकाणी स्क्वेअर नाही. मग या ठिकाणी स्क्वेअर नाहीये, तर याच्यामध्ये तुम्हाला या एक्सप्रेशनला, ओके, या एक्सप्रेशनला एक तर सिंगल साइन मध्ये किंवा सिंगल कॉस मध्ये आपण कन्वर्ट करतो. मग त्याच्यासाठी एक छोटीशी ऍडजस्टमेंट वगैरे असते. ऍडजस्टमेंट काय आहे, तर साइनचा कोएफिशिएंट ए आहे, कॉसचा कोएफिशिएंट काय आहे, बी आहे. ओके, तर आपण त्या ठिकाणी √a² + b² ने डिवाइड करतो, त्याला बॅलन्स करतो, खूप साऱ्या गोष्टी आहे. मग हा सिंगल साइन मध्ये कन्वर्ट होतो आणि सिंगल साइन मध्ये नाही तर मग सिंगल कॉस मध्ये कन्वर्ट होतो. आणि तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की साइन थिटाची व्हॅल्यू जी असते ती -1 आणि +1 च्या मध्ये असते. ओके, तर हा जो रूल आहे रेंज ऑफ साइन फंक्शन यूज करून आपण या फंक्शनची रेंज काढतो. ओके, आणि ती जी रेंज आहे मी डायरेक्टली या ठिकाणी लिहिणार आहे, कारण लेक्चर्स मोठं झालेलं आहे. अदरवाईज मी तुम्हाला तेही सांगितलं असतं. ठीक आहे, पण या ठिकाणी लक्षात घ्या की अशा टाईपचं जे फंक्शन असणार आहे, याची जी रेंज असणार आहे तुमची, याची जी रेंज असणार आहे, मी थोडंसं त्याला व्यवस्थित लिहितो की हा a sin of x + b cos x अशा टाईपचं जे पण फंक्शन असेल तुमचं, अँगल तुमचा दोघं ठिकाणी सेम असला पाहिजे. मग तो x असला तरी चालेल, 2x असला तरी चालेल, 3x असला तरी चालेल, अँगल काही असो, फक्त सारखा असला पाहिजे. आणि साइन x चा कोएफिशिएंट a आहे, कॉस x चा कोएफिशिएंट b आहे. तर याची जी सर्वात कमी व्हॅल्यू तुमची येणार आहे ती येणार आहे -√a² + b². आणि या एक्सप्रेशनची सगळ्यात जास्त म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू तुमची जी येणार आहे ती येणार आहे +√a²
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे या फंक्शनची रेंज आपल्याला काय मिळाली, दॅट इज रेंज काय मिळाली बाळांनो, रेंज ऑफ दॅट फंक्शन इज इक्वल टू आपल्याला काय मिळाली. ओके, तर लेफ्ट हँड साइडला छोटी व्हॅल्यू लिहितो आपण विच इज मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आणि राईट हँड साइडला मोठी व्हॅल्यू लिहितो आपण. ओके, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही त्या फंक्शनची रेंज आहे. ओके, सिंपलचा फॉर्म्युला आहे ना. ए आणि बीच्या व्हॅल्यू तुम्हाला लगेच भेटतील. साइनचा कोएफिशियंट, कॉसचा कोएफिशियंट ए आणि बीच्या व्हॅल्यू आहे. स्क्वेअर करा, ऍड करा आणि स्क्वेअर रूट घ्या. मग एका ठिकाणी मायनस आणि एका ठिकाणी प्लस लावायचा, बस झाली रेंज. मग या ठिकाणी बघा बरं, या ठिकाणी आता त्याच्यामध्ये जी इकडची व्हॅल्यू ती मिनिमम असते आणि इकडची व्हॅल्यू मॅक्सिमम असते. मग त्यांनी जसा क्वेश्चन विचारला तसं आन्सर देणार. त्यांनी जर मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली तर आपण आन्सर त्या पद्धतीने देणार. त्यांनी जर रेंज विचारली तर आपण आन्सर त्या पद्धतीने देणार है ना, रेंजच्या फॉर्म मध्ये. चला ठीक आहे. मग या ठिकाणी बघा यांनी सांगितलंय की मिनिमम व्हॅल्यू सांगा. तर आपण एक काम करू, याची पहिले रेंज काढून घेऊ. तर रेंज काढायची तर तुम्हाला सरळ सरळ दिसतोय, कॉसचा कोएफिशियंट किती आहे 1, साइनचा कोएफिशियंट सुद्धा या ठिकाणी किती आहे 1. म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू ओके. म्हणजे अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली रे बाळांनो, 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आला, 1 प्लस 1 रूट मध्ये म्हणजे 2 आला. मग या ठिकाणी या फंक्शनची जी रेंज आली, रेंज त्या ठिकाणी आपल्याला मिळाली काय, मायनस क्लोज इंटरवल मायनस अंडर रूट 2 है ना, टू अंडर रूट 2 प्लस अंडर रूट. मग त्यांनी विचारला होता मिनिमम, तर मिनिमम काय असणार आहे मायनस रूट 2 मायनस रूट 2, एवढंच कॅल्क्युलेशन. चलो मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली. आता अगेन फंक्शन त्याच फॉर्म मध्ये स्क्वेअर नाहीये. मग तुम्हाला या ठिकाणी अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बघा, अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय आहे, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तो काढून घ्या पहिले. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तो किती आहे, ए म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस बी म्हणजे किती आहे 4 चा स्क्वेअर. अंडर रूट मध्ये आहे 3 चा स्क्वेअर किती झाला 9, 4 चा स्क्वेअर झाला 16, 9 आणि 16 किती आला रूट 25. तर रूट 25 निघतो ना 5. म्हणजे या फंक्शनची जी रेंज आपल्याला मिळाली ती काय मिळाली रे, ती मिळाली -5 ते +5. आणि त्यांनी कोणती व्हॅल्यू विचारली आहे, मॅक्सिमम. तर मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती असणार आहे तुमची, ही वाली इकडची है ना. ओके, राईट हँड साइडची जी व्हॅल्यू असते ती मॅक्सिमम व्हॅल्यू असते, दॅट इज +5 आहे ऑप्शन नंबर बी. चलो आगे का क्वेश्चन. या ठिकाणी बघा साइन एक्सचा क्वेश्चन 1 कॉसचा आत्ताच काढला होता आपण, मायनस रूट 2 प्लस रूट 2 आला होता. रेंज विचारली मायनस रूट 2 प्लस रूट 2. मागच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, मिनिमम व्हॅल्यू विचारली होती त्यांनी, मिनिमम व्हॅल्यू विचारली होती. फंक्शन तेच आहे, थीटा मध्ये दिलं होतं मिनिमम व्हॅल्यू. तर आपण पहिले रेंज काढली, नंतर मिनिमम व्हॅल्यू टिक केली. या ठिकाणी काय आहे, ए ची व्हॅल्यू 7, बी ची व्हॅल्यू 24. तर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर आपण काढला, रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर आपण या ठिकाणी काढला, तर तो मला असं वाटतं 7 चा स्क्वेअर 49 आणि प्लस हा 709 576 आणि हा 625 येतो. 625 कोणाचा स्क्वेअर आहे 25 चा. तो 625 चा स्क्वेअर रूट आला 25 है ना. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, रेंज बघा पहिले. तो याची जी रेंज आपल्याला मिळाली, रेंज लिहायची असेल तर क्लोज इंटरवल -25 टू -25 टू +25. त्यांनी विचारली आपल्याला मॅक्सिमम. सो द मॅक्सिमम व्हॅल्यू काय असणार आहे बाळांनो 25 आहे का, आन्सर 25 आहे. सो इतक्या फास्ट मध्ये जर तुम्हाला जमायला लागलं तर याच्या थ्रू बरेचसे अजून, ओके नुसते हेच नाही, याच्या थ्रू अजून बरेचसे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील फास्ट मध्ये. चला पुढे जाऊया. बघा या ठिकाणी थोडासा क्वेश्चन उलटा दिलाय त्यांनी. इथं त्यांनी सांगितलंय मॅक्सिमम व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे, मिनिमम व्हॅल्यू पण देऊन ठेवलेली आहे. आणि त्यांनी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू विचारली. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर तुम्हाला माहिती आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते रे बाळांनो, मॅक्सिमम व्हॅल्यू ओके इज इक्वल्स टू काय असते, मॅक्सिमम व्हॅल्यू इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असते. आणि ते त्यांनी देऊन ठेवलेली आहे किती रे बाळांनो 10. आणि विचारलं काय आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग काय कराल तुम्ही, स्क्वेअरिंग करा ना, स्क्वेअरिंग करा. तर स्क्वेअरिंग केला तर इकडचा स्क्वेअर रूट गायब झाला, उरला काय फक्त ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आणि इकडचा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर किती झाला आपला 100. मिळाला आन्सर. मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू देऊन ठेवलेल्या होत्या त्यांनी, ए आणि बीच्या व्हॅल्यू दिलेल्या नव्हत्या. म्हणजे आपण उलट लॉजिक अप्लाय केलं. मॅक्सिमम व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, मॅक्सिमम व्हॅल्यू तुमच्या अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मिनिमम आहे मायनस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कोणती घ्या काही प्रॉब्लेम नाही,
ठीक आहे. ओके, आणि आपल्याला अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू दिली त्यांनी 10. आपल्याला रूट नको आहे, फक्त मधला पाहिजे. रूट नको आहे तर स्क्वेअर करा. तर दोघं साईडला स्क्वेअर केला तर इकडचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला आणि तिकडे स्क्वेअर लागला. तर 10 चा स्क्वेअर किती आला? 100. ठीक आहे. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा आन्सर आपल्याला मिळाला 100. नाउ द नेक्स्ट इज, या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की हे जे एक्सप्रेशन आहे राजांनो, हे जे एक्सप्रेशन आहे 3 cos x प्लस 4 sin x आपल्या पॅटर्न मध्ये बसतंय. तर याची जी रेंज आहे क्लोज इंटरवल है ना, अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढून घ्या बरं किती येतो पहिले है ना. अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू किती आहे 3 स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू 4 स्क्वेअर किती आला 25. 25 चा स्क्वेअर रूट 5. म्हणजे रेंज काय आली या एक्सप्रेशनची -5 ते +5 क्लोज इंटरवल, -5 टू +5 क्लोज इंटरवल. पुढे +8 आहे राजांनो, त्याला विसरून चालणार नाही है ना. तर आता आपल्याला या एक्सप्रेशनची रेंज कॅल्क्युलेट करायची आहे. तर ही जी पहिली टर्म होती त्याची मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला मिळाली, त्याच्यामध्ये आपल्याला +8 करायचा आहे. मग या ठिकाणी पहिल्या टर्म मध्ये +8 करा, म्हणजे -5 मिनिमम व्हॅल्यू मध्ये +8 केला तर किती झाला आपला 3, आणि या मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये +8 केला तर किती झाला 13. म्हणजे ही झाली त्याची रेंज पूर्ण एक्सप्रेशनची. ठीक आहे ना. आणि आता त्यांनी विचारलं काय आपल्याला मिनिमम, तर मिनिमम व्हॅल्यू किती आहे बघा बरं, मिनिमम किती आहे. सो देअरफॉर त्यांनी विचारलं मिनिमम. सो मिनिमम ओके. सो द मिनिमम व्हॅल्यू 3 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ऑप्शन मध्ये. तर चला नेक्स्ट बघा, इथं क्वेश्चन संपले आपले. या ठिकाणी आपण कोणकोणत्या ट्रिक्स बघितल्या, कारण एकाच टायमाला चारी मी आता पुन्हा काय एक्सप्लेन करतोय, कारण यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला साइन कॉसच्या टर्म्स आहे. ओके, काही ठिकाणी पॉवर सेम आहे, काही ठिकाणी पॉवर डिफरंट आहे. ओके, तर पॉवर डिफरंट वाला हे एकमेव एक्सप्रेशन आहे पहिला वाला, त्याच्यामध्ये साइन आणि कॉसचेच एक्सप्रेशन आहे. साइन आणि कॉसच्याच व्हॅल्यू, फक्त पॉवर डिफरंट आहे आणि पॉवर पण कशी आहे इव्हन पॉवर आहे. तर अशा टायमाला मी तुम्हाला काय सांगितलं, याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती काय आहे तुमची 1 आहे, आणि मिनिमम व्हॅल्यू काय सांगितली, तर मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना ओके टू फाइंड मिनिमम ओके व्हॅल्यू आपण, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, x ची व्हॅल्यू π/4 टाका. x ची व्हॅल्यू 45 डिग्री प्लेस करा, तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटून जाणार. ही व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाणार, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू या सर्व एक्सप्रेशनची काय आहे 1 आहे. हा झाला तुमचा एक टाइप. दुसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी काय बघितला होता, या टाइपचे क्वेश्चन बघितले ज्याच्यामध्ये स्क्वेअर आहे, पण या ठिकाणी ओके साइन आहे तर सोबत कोण आहे, साइनचा रेसिप्रोकल कोसेक. कॉस स्क्वेअर आहे तर त्यासोबत सेक स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा रेसिप्रोकल. टॅन स्क्वेअर असेल तर या ठिकाणी काय कॉस स्क्वेअर. तर या ठिकाणी स्टार्टिंगचे जे 3 आहे, या तिघांचं आन्सर बाळांनो सेम आहे. ओके, या तिघांचं आन्सर काय आहे आठवतंय का? ओके, तुम्हाला एकतर मी याला कसा कॅल्क्युलेट करता ते सांगितलं होतं, AMGM वाला कॉन्सेप्ट अप्लाय करून, किंवा याच्या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म्युला आहे 2 अंडर रूट ऑफ AB आणि कॉमा इन्फिनिटी, क्लोज इंटरवल 2 अंडर रूट ऑफ AB कॉमा इन्फिनिटी. आणि हा जो शेवटचा जो आहे, तर शेवटचा जो आहे याचा आन्सर आहे अंडर रूट मध्ये A प्लस अंडर रूट मध्ये B आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉमा इन्फिनिटी. ठीक आहे, इकडे सर्वीकडे स्क्वेअर आहे, फक्त रेसिप्रोकलचा, आणि इथं सेक आणि कोसेकची पेअर आहे. पेअर्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी थर्ड पॅटर्न मध्ये आपण काय पाहिलं, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे म्हणजेच या ठिकाणी A साइन स्क्वेअर B कॉस स्क्वेअर आहे ना, A साइन स्क्वेअर x प्लस B कॉस स्क्वेअर x अशा टाइपचं एक्सप्रेशन आहे. तर अशा टाइपचं एक्सप्रेशन आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जी रेंज सांगितली, मी रेंज सांगितली, तर या ठिकाणी काय येणार आहे, तर मिनिमम ऑफ ओके A कॉमा B, आणि या ठिकाणी काय येणार आहे मॅक्सिमम ऑफ A कॉमा B. ठीक आहे ना. तर A आणि B या दोघांपैकी जी छोटी व्हॅल्यू असेल ती पहिले लिहा, A आणि B या दोघांपैकी जी मोठी व्हॅल्यू असेल ती नंतर लिहा. ही ट्रिक आहे. आणि अजून एक ट्रिक याच्यामध्ये काय सांगितली होती, एक वेळा 0 टाका, एक वेळा 90 टाका. 0 टाकल्यावर एक व्हॅल्यू भेटेल आणि 90 टाकल्यावर एक व्हॅल्यू भेटेल. तर जी छोटी व्हॅल्यू होती लेफ्ट हँड साईडला लिहा, मोठी व्हॅल्यू राईट हँड साईडला लिहा, तेही चालेल. ठीक आहे, तेही चालेल. आणि एक लास्ट आपण या ठिकाणी काय बघितलं, तर याची जी रेंज आहे है ना, तर ती काय आहे, रेंज आपल्याला मिळाली मायनस अंडर रूट मध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर कॉमा है ना मायनस अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर कॉमा प्लस अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तर या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात राहू द्या. ओके, खूप सारे क्वेश्चन त्या ठिकाणी तुमचे सॉल्व्ह होतील. ठीक आहे, तर बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक्स आपण या ठिकाणी 2 व्हिडिओ मधून बघितलाय, कालचा एक व्हिडिओ आणि आजचा एक व्हिडिओ. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करा.
ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करा. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला असेल, ओके, माझ्या ट्रिक्स आहेत, माझी मेथड आहे टीचिंग मेथड, या जर गोष्टी तुम्हाला आवडत असेल है ना, तर त्या ठिकाणी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटही करा आणि बेल आयकॉन कंपल्सरी प्लेस करा, कारण त्या ठिकाणी जर मी व्हिडिओ प्लेस केला तुमच्यासमोर येईलच व्हिडिओ जर अपलोड केला तर. ठीक आहे. चालेल. बाय. थँक्यू.